सावजी पद्धतीने मसाले वांगे कसे करायचे तेच आज आपण बघणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे मस्त झणझणीत चटकदार सावजी स्टाईल मसाले वांगे। आणि हे जे मसाले वांगे आहे हे सावजी लोकांकडे लग्न प्रसंगात किंवा इतरही कार्यक्रमात केले जातात आणि इतके आवडीने खाल्ले जातात की तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने कराल तर अगदी चाटून पुसून खाल, एवढे चवीला हे अप्रतिम लागतात। दिसायलाही इतके जबरदस्त दिसतात की नक्कीच हे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार। रेसिपी अगदी सोपी आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या बेल आयकॉन वरही क्लिक करा। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हे वांगे घेतलेले आहेत। वांगे साधारण 250 ते 300 ग्राम इतके आहेत। आणि वांगे इथे घेताना आपल्याला कोवळेच बघून घ्यायचे आहेत, खूप जठर असलेले किंवा बिया असलेले वांगे आपल्याला इथे नको आहेत। तर वांगे आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत। तर मधातून मी 2 चीर दिलेले आहेत त्याला आणि अशा पद्धतीने चिरायचे आहेत। चिरून झाल्यानंतर आपल्याला हे वांगे पाण्यामध्ये घालायचे आहेत, म्हणजे ते काळे पडणार नाहीत। आणि बघू शकता तुम्ही मी याच पद्धतीने सर्व वांगे चिरून घेतलेले आहेत, अख्खेच ठेवलेले आहेत, म्हणजे इथे आपण सगळे वांगे करणार आहोत। त्यानंतर इथे आपल्याला एक मसाला बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा घेऊन त्याला बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे थोडंसं मी दालचिनी घेतलेली आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे। त्याचबरोबर मी इथे एक मोठी वेलची घेतली आहे आणि त्याचे सुद्धा आपल्याला दाणे याच्यामध्ये काढून घालायचे आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दाणे नाही काढले आणि तसंच घातलं तरीही चालेल। तर इथे मी मसाले फार कमी घातलेले आहेत, कारण की मी याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा घालणार आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे, 1 ते 1.5 चमचा आपल्याला खोबरा किस घालायचा आहे, तुम्ही इथे खोबऱ्याचे कापही घालू शकता। त्यानंतर हे मिक्सर मधून मस्त असं बारीक वाटून घ्यायचंय। तर इथे आपला हे मसाल्याचं पेस्ट म्हणजेच वाटण तयार झालेलं आहे। त्यानंतर मी इथे हे 1 मीडियम साईजचा कांदा आणि टमाटर घेतलेला आहे। कांदा टोमॅटो आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि आता इकडे आपल्याला भाजी करायला पातेलं ठेवायचंय गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी साधारण 3 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता तेल गरम झाल्यानंतर यात घालून घ्यायचंय आपल्याला बारीक चिरलेला कांदा, आणि कांदा इथे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता इथे कांद्याला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय आता जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचंय। तर मी इथे 2 चमचे हे वाटण घालून घेतलेलं आहे, थोडंसं उरलेलं आहे ते मी ठेवलेलं आहे, ते आपल्याला दुसऱ्या भाजीमध्ये सुद्धा घालता येणार आहे। आता ही पेस्ट घातल्यानंतर 1-2 मिनिट आपल्याला हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपण इथे कच्चाच खोबरा घातलेला आहे तर तो खोबरा छान परतला जाईल। आता हे छान परतून झालेलं आहे। आता यात आपल्याला घालायचं आहे चवीनुसार तिखट। तर साधारण 1.5 ते 2 चमचे मी यात तिखट घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। त्यानंतर यात आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर घालायचा आहे, 1 ते 1.5 चमचा घालायचा आहे आपल्याला धने पावडर। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं। त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे गरम मसाला। तर हा जो मी गरम मसाला यात घालते आहे हा सावजीचाच गरम मसाला आहे, जो मी घरीच बनवलेला आहे। तर हा गरम मसाला तुमच्याकडे नसेल तर खडे मसाले वाटणामध्ये थोडे जास्त घालून तुम्ही वाटण तयार करू शकता। आता आपल्याला यात घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो। तर 1 मीडियम साईजचा टोमॅटो मी यात घातलेला आहे। आता हे परत मिक्स करायचं आणि आता लगेचच आपल्याला याच्यामध्ये वांगे घालायचे आहेत। तर हे जे वांगे आपण चिरून ठेवलेले आहेत हे वांगे आपल्याला यात घालून घ्यायचे आहेत। तर आता इथे संपूर्ण वांगे मी हे यात घालून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला मस्त मिक्स करायचे आहे आणि हे मसाल्यामध्ये हे वांगे छान मिक्स झालेले असले पाहिजे। तर आता हे वांगे मी या मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता यात अगदी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे, गरज असेल तरच घालायचं किंवा नाही घातलं तरीही चालेल। तर अगदी थोडंसं पाणी मी यात घातलंय, म्हणजे हे मसाले करपायला नको। मिक्स करून घ्यायचं आता आणि 3 ते 4 मिनिटं आपल्याला झाकण घालून स्लो फ्लेमवर शिजू द्यायचंय।
जोपर्यंत वांगे सॉफ्ट होणार नाही तोपर्यंत. तर इथे 3 ते 4 मिनिट मी स्लो फ्लेमवर शिजवून घेतलेलं आहे आणि मध्ये मध्ये चेकही केलेला आहे. तर इथे ही स्टेप खूप महत्वाची आहे, म्हणजे 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे वांगे या तेलामध्ये या मसाल्यामध्ये छान मुरू द्यायचे आहे. तेव्हाच या मसाले वांग्याला खूप छान टेस्ट येईल. जर आपण तेलामध्ये मुरू नाही दिले आणि लगेच लवकर पाणी टाकलं तर वांग्याला पाहिजे तशी चव येणार नाही किंवा भाजी सुद्धा चांगली लागणार नाही. आता 3 ते 4 मिनिटानंतर आपल्याला यात पाणी घालून घ्यायचंय. तर मी याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घातलंय आणि एवढं पाणी आपल्याला हे वांगे शिजायला लागणार आहे. सुरुवातीला हे पाणी असं वाटते की रसा जास्त झालेला आहे, पण नंतर शिजतपर्यंत रसा घट्ट येतो आणि हे पाणी सुद्धा आटलं जाते. तर पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं, त्यानंतर याला उकळी येऊ द्यायची आणि झाकण घालून वांगे शिजेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचंय स्लो फ्लेमवर. तर इथे साधारण मी 12 ते 15 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे छान स्लो फ्लेमवर आणि मध्ये मध्ये चेकही केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी, ग्रेव्ही घट्ट झालेली आहे आणि मी चेक करून बघितलेलं आहे वांगे सुद्धा छान शिजलेले आहेत. आता यात घालून घ्यायचा आहे सावजीचा काळा मसाला. तर याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता. आता काळा मसाला घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा याला झाकण घालून अर्धा ते 1 मिनिट स्लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे, म्हणजे या मसाल्याचा फ्लेवर या भाजीमध्ये छान उतरेल आणि भाजीची चव दुपटीने वाढेल. आता अर्धा ते 1 मिनिट झाल्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे या कोथिंबीरीचा सुद्धा स्वाद या भाजीमध्ये उतरेल आणि भाजीची चव सुद्धा खूप छान लागेल. तर आता इथे आपली भाजी झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीला खूप मस्त रंग आलेला आहे, खूप छान तर्री आलेली आहे. सावजी म्हटल्यानंतर तर्री तर असायलाच पाहिजे. आणि इथे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. आता याला सर्विंग बोल मध्ये काढून घ्यायचं आणि मस्त गरमागरम सर्व करायचं. हे मसाले वांगे तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत, भाताबरोबर तर खाऊच शकता, पण पुरी सोबत तर इतके जबरदस्त लागतात की तुम्हाला खरंच खूप आवडेल. मी या भाजीमध्ये जो गरम मसाला वापरलेला आहे त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तेही कमेंट करून मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.